तर आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की वॅक्सिनेशनसाठी आम्ही आलो होतो पाथरेजला। तर जेई वॅक्सिनेशनची माहिती आता इथे देत आहे आणि विद्यार्थी आणि आमच्या शिक्षकांचं खूप मी आभार व्यक्त करतो, कारण आपला जो लसीकरणाचा जो कार्यक्रम आहे मेंदू ज्वर जॅपनीज इन्सेफलायटिस या आजारावर आपण लसीकरण करणार आहोत। तर हे लसीकरण आपण का करतो त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आधी तुम्हाला समजून सांगणं खूप गरजेचं आहे। होतंय काय की आपल्याला ज्या आरोग्याच्या समस्या येतात त्याच्यामध्ये ताप पाणी बहुतेक आजारांची सुरुवात होत असते, म्हणजे सर्दी येणं, नंतर ताप येणं आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारची विभागणी होऊन मग वेगवेगळे आजार होणं। तर हे होत असताना काय होतं की सामान्य प्रकारे तापामध्ये काय घेऊ ताप, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या स्वरूपाचे आजार असतात। तर तापामध्ये मेंदू ज्वर हा एक प्रकार आहे तापाचा। मेंदू ज्वर याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला जर ताप आला आणि तो ताप उतरत नसेल, उतरला नाही तर काही काळाने त्याचा मेंदूवर त्या मेंदूमध्ये जातो तो ताप, म्हणजे डोक्यामध्ये जातो आणि डोक्यामध्ये ताप गेल्यानंतर जे काही लक्षणं आहेत आपल्या शरीरावर होणारी त्या लक्षणांमध्ये बदल होतो। म्हणजे कसं नियमित जे आपलं हे आहेत म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे काही बदल असतात, काही कायमस्वरूपी बदल होत असतात। तर मग असं होत असताना काय होतं की मेंदू ज्वराची लस आपण याच्यासाठी देतो की समजा डोक्यामध्ये वगैरे ताप गेला तर त्या तापाचे साईड इफेक्ट त्या मुलावर होऊ नये, त्या व्यक्तीवर होऊ नये आणि त्याची प्रकृती सामान्यपणे खूप चांगली राहिली पाहिजे, जेणेकरून जो पूर्व स्थितीमध्ये जसा होता तशीच ती व्यक्ती पुन्हा आपल्याला दिसली पाहिजे। काय होतं मेंदू ज्वर झाल्यानंतर त्याचे सामान्य परिणाम झाले आणि त्यातून तो नीट झाले तर ठीक, नाही तर काही वेळेस काय होतं की त्याचे म्हणजे असे बरे न होणारे किंवा दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतात। त्याच्यामध्ये मग त्याला अर्धांगवायू येणं, आकड्या येणं किंवा मेंदूचा बॅलन्स जाणं किंवा मतिमंदपणा येणं ही त्याची काही दीर्घकालीन असणारी लक्षणं आहेत। मग याच्यामध्ये काय की समजा त्या व्यक्तीला त्या मुलाला जर ताप आला आणि तो त्या तापामधून जर तो नीट झाला नाही तर त्या मुलाला आयुष्यभर दीर्घकाल त्या कुटुंबाला सांभाळायला लागतं आणि त्या परिणामी त्या मुलाचं आयुष्य पण खराब होऊ शकतं। तर असं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं, ही लस एक आपण प्रोटेक्टेड म्हणजे प्रतिबंधात्मक देतोय, उपचारात्मक नाही, प्रतिबंधात्मक म्हणजे यापुढील काळामध्ये जर तरी त्याला ताप आला आणि तो जर मेंदूमध्ये गेला तर त्याला ही लक्षणांचा सामना करायला लागू नये म्हणून काय होईल, या लसीमुळे आपलं त्या मुलाचं संरक्षण होईल। आपण अंगणवाडीमध्ये वगैरे किंवा आपण जे लसीकरण करतो छोट्या मुलांचं ना त्या स्वरूपातच ही लस आहे। ही लस काय अशी कोविडची लस किंवा काय अशी गैरसमज सगळे माणूस काढून टाका। याचे जे साईड इफेक्ट होणार आहेत ते लस दिल्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये जे परिणाम होतील ते परिणाम लसीचे असतात। त्यानंतर संध्याकाळी 12 वाजता रात्री 12 वाजता त्याला काय झालं तर ते लसीमुळे जमत नसतं, कारण एखादी लस दिली ना आपण तर त्याचे परिणाम सामान्यपणे 15 ते अर्ध्या तासामध्ये असतात, पण आपण 1 तास गृहीत धरूया। 1 तासामध्ये जे त्याला काही रिॲक्शन येतील त्या रिॲक्शन त्या लसीच्या असतात, तर त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही। याने थोडासा ताप वगैरे येऊ शकतो, मुलं जेवून वगैरे आलेली असतील तर त्यांना आपण लस देऊ, जे मुलं आजारी असतील त्यांना आपण लस देणार नाही। कुणाला काही शंका असतील तर विचारा, आपण सांगूया काय। आणि सर मागच्या आठवड्यात 5-6 दिवस मागच्या आठवड्यामध्ये 8-10 दिवसापूर्वी मी नव्हतो तेव्हा मला सांगता येत नाही, असंच पण होतं आजारी, कोणाला सर्दी खोकला ताप असं काय होतं का सांगायचं त्यांना हवं तर आपण पुढच्या सेशनला देऊ, आपण 8 दिवसानंतर देऊ। आम्हाला जर सगळेजण ओळखत असतील गावातले, जर काही कोणाला काही समस्या असेल ना तर आपण आहोतच, पण या लसीचं आहे ना मला ते जे संशय आहेत ना ते पहिले काढून टाका, कारण कोविडमुळे आम्हाला एवढा त्रास झाला आहे की आता कोणतेही काम करायचं असेल तर त्याची तुलना कोविड बरोबर करा। आमचं जे काम आता हे जर अजून 10 वर्षांपर्यंत जर कोविडचं जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर फायदा काय त्याचा, बरोबर काय? बरोबर, असं नको व्हायला। म्हणजे आपल्याला काय आपल्याला वेळेनुसार आहे ना आपण चांगल्या स्थितीमध्ये गेलो पाहिजे, तेच धरून नाही वाचायचं। आजोबांनी इथे वॅक्सिनेशन बद्दल माहिती देण्यात आली आणि नंतर वॅक्सिनेशन व्यवस्थित सुरू झाले होते। पाथरेज झेडपी स्कूलला वॅक्सिनेशन झाल्यानंतर आम्ही आलो होतो अंगणवाडीमध्ये आणि मग तिथे देखील वॅक्सिनेशन सुरू झाले आणि त्यावेळेस काही व्हिडिओ काढले होते मुलांचे। 1 मिनिट, हा आता बोल।
ओपन युअर माउथ. हा हा हा. झालं. अंगणवाडीत वॅक्सिनेशन झाल्यानंतर आम्ही आलो होतो पाथरच्या आश्रमशाळेमध्ये आणि तिथेच जेवणाची व्यवस्था आमच्या केलेली होती. तर अशा प्रकारे सर्वांनी आम्ही जेवण केले आणि त्यानंतर मग आश्रमशाळेमध्ये आम्ही गेलो आणि मग तिथे देखील सेम सगळ्यांना माहिती वगैरे दिली आणि त्यानंतर मग वॅक्सिनेशन सुरू झाले. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल. आणि त्यानंतर मग वॅक्सिनेशन झाल्यानंतर फायनली आम्ही आलो घरी.